फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि आपण आज सुरुवात करणार आहोत तुमच्या मॅथ्सला. जसं की आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं तुमचं फर्स्ट चॅप्टर म्हणजे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स हे चॅप्टर. तर आपण मागच्या लेक्चरला काय काय बघितलं होतं रे बाळांनो? वी हॅव सीन हाऊ टू ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ अन अँगल अँड हाऊ टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अन लाईन सेगमेंट. बरोबर. मग आता हे आपण का बघितलं होतं? कारण आज आपल्याला काय बघायचंय, ट्रायंगलची अँगल बायसेक्टर. ट्रायंगलला किती अँगल्स असतात? 3. त्या तिघही अँगल्सची अँगल बायसेक्टर आपल्याला ड्रॉ करायची आहे. म्हणून आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं? हाऊ टू ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ अन अँगल. बरोबर. मग त्यासाठी आपल्याला आधी मला हे सांगा की तुमची बेसिक 3 टाइप्सची अँगल कुठली कुठली असतात रे बाळांनो? पहिलं म्हणजे तर तुमचा कुठला अँगल येतो? ॲक्यूट अँगल, विच इज ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री. त्यानंतर दुसरा टाइप कुठला येतो तुमचा? राईट अँगल, विच इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर. म्हणून आपण त्याला राईट अँगल म्हणतो. थर्ड टाइप कुठला येतो? ऑब्ट्यूस अँगल. बरोबर. वेअर युअर ऑब्ट्यूस अँगल इज ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. ओके. हे 3 बेसिक टाइप्स झाले तुमचे अँगलचे. याच अँगल्सवरून तुमचे 3 ट्रायंगलची नावं पडली आहेत. तर पहिला ट्रायंगल म्हणजे काय होणार आहे तुमचा? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. आता या ट्रायंगलला ॲक्यूट अँगल ट्रायंगल का म्हणतो? कारण याची तिघही अँगल्स कशी आहेत रे बाळांनो? ॲक्यूट अँगल्स आहेत. म्हणून याला काय म्हणतो आपण? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. आलं लक्षात? सो दिस इज युअर फर्स्ट टाइप, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. त्यानंतर दुसरा टाइप, जिकडे तुमचा एक अँगल काय असतो? राईट अँगल. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज राईट अँगल triangle. Here your one angle of a triangle is right angle. That's why it is called as right angled triangle. Okay. आणि थर्ड टाइप काय होतोय तुमचा? obtuse angle triangle, where your one angle of a triangle is obtuse angle. That's why it is called as obtuse angle triangle. हे झाले तुमचे 3 टाइप ट्रायंगलचे. पहिलं म्हणजे तर आपण बघितलं होतं, आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल, ज्यामध्ये तीनही अँगल्स काय असतात? ॲक्यूट अँगल असतात. म्हणून याला म्हणतो आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल. इकडे तुमचा एक अँगल राईट अँगल असतो. म्हणून आपण याला म्हणतो राईट अँगल ट्रायंगल. हियर your one angle is obtuse angle. That's why it is called as obtuse angle triangle. Okay. मग आता आपल्याला या तिघही अँगल्सची काय करायची आहे? तिघही ट्रायंगलच्या अँगल्सची बायसेक्टर्स ड्रॉ करायची आहेत आणि मग आपल्याला ते कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते बघूयात. ओके. तर बाळांनो, अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल आपल्याला बघायचं आहे. तर त्यात आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत ॲक्यूट अँगल ॲक्यूट अँगल ट्रायंगलची बायसेक्टर्स आपण ड्रॉ करणार आहोत. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल, टू ड्रॉ अ अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ॲक्यूट अँगल ट्रायंगल वी नीड टू ड्रॉ अ ट्रायंगल. बरोबर. आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायला लागेल आधी. कुठला? ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आपल्याला. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज युअर फर्स्ट स्टेप? यू आर गोइंग टू ड्रॉ ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ओके. मग आधी आपण काय करून घेऊया? ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊयात. सो here I am going to draw acute angle triangle where all 3 angles of that triangle are acute angles. तिघही angles कशी असतील त्याची? acute angle असतील. ओके. मी या ट्रायंगलला नाव दिलं A B C. ओके. सगळ्यात पहिले काय केलं मी? एक ट्रायंगल ड्रॉ केला. कुठला? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. आता या ट्रायंगलला किती अँगल्स आहेत रे बाळांनो? 3 अँगल्स आहेत. अँगल ए, अँगल बी, अँगल सी. तिघही अँगल्स कशी आहेत तुमची? ॲक्यूट अँगल्स आहेत. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज ॲक्यूट अँगल ट्रायंगल. नाव वी आर गोइंग टू ड्रॉ angle bisector of all these 3 angles, that is angle A, angle B and angle C.
जसं की आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरला की अँगल बायसेक्टर कसा ड्रॉ करतात. ओके, आठवतंय ना तुम्हाला? सो लेट्स ड्रॉ अँगल बायसेक्टर. सो सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, कंपास घ्यायचा आहे. ओके, कंपासचं 1 पॉइंट तुम्ही काय करणार आहे, तुमच्या ज्या अँगलचा बायसेक्टर तुम्हाला ड्रॉ करायचा आहे त्या अँगलवर ठेवणार. सो सगळ्यात आधी आपण बी अँगलचा बायसेक्टर ड्रॉ करूयात. बायसेक्टर म्हणजे काय, तो एक रे येणार आहे तुमचा बायसेक्टर रे. दॅट बायसेक्टर रे विल डिवाइड युअर अँगल इंटू 2 इक्वल पार्ट. जसं की आपण बघितलं होतं अँगल बायसेक्टर रे काय करत असतो, तुमच्या अँगलला 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करत असतो. ओके, मग आता इथे काय करणार आपण, बी अँगलचा अँगल बायसेक्टर रे ड्रॉ करतोय. तो रे या बी अँगलला 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू टेक अ कंपास. आय एम गोइंग टू टेक सम रॅन्डम डिस्टन्स. आय विल पुट 1 पॉइंट ऑफ अ कंपास ऑन दिस बी पॉइंट. ओके, या बी अँगलच्या मिडल वर्टेक्सला मी माझं कंपासचा एक पॉइंट ठेवणार आहे. ओके, सो रॅन्डम डिस्टन्स ठेवलं आणि आर्क करून घेणार आहे माझ्या अँगलच्या दोघही आर्म्सवर. ओके, सो जसं तुम्ही बघू शकता मी एक रॅन्डम डिस्टन्स घेतलं, तेच रॅन्डम डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवून मी दोघही आर्म्सवर अँगलच्या मार्क करून घेतलं. ओके, आता मला परत एक रॅन्डम डिस्टन्स माझ्या कंपासमध्ये घ्यायचं आहे. ओके, नाव आय एम गोइंग टू पुट अगेन दिस 1 पॉइंट ऑफ युअर कंपास ऑन दिस आर्क. या आर्कवर ठेवणार आणि आतल्या बाजूला अँगलच्या एक आर्क करून घेणार. ओके, तेच डिस्टन्स परत तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या राउंडर मध्ये कॉन्स्टंट ठेवायचं आहे. दुसऱ्या आर्मवरच्या आर्कवर ठेवणार आणि आर्क करून घेणार. ओके, आता हा आर्क जो केलाय हे दोघही आर्क एका पॉइंटला इंटरसेक्ट करतायत. सो टू ड्रॉ अँगल बायसेक्टर रे यू नीड टू जॉइन दिस इंटरसेक्शन पॉइंट ऑफ आर्क अँड दिस बी पॉइंट. ओके, म्हणजेच तुमचा मिडल वर्टेक्स अँगल. युजिंग स्केल यू आर गोइंग टू जॉइन दिस 2 पॉइंट्स. हे बघा तुम्हाला जॉइन करून घ्यायचे थे. ओके, सो जॉईन करताना हा रे थोडा मोठाच ड्रॉ करायचा. ओके, सो हा झाला तुमचा अँगल बायसेक्टर रे ऑफ अन अँगल बी. ओके, आता आपण ड्रॉ करणार आहोत अँगल सी चा बायसेक्टर. ओके, अँगल सी चा अँगल बायसेक्टर ड्रॉ करूयात. सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची. अगेन यू आर गोइंग टू टेक कंपास. 1 पॉइंट कुठे ठेवणार, सी पॉइंटला. कंपासचा एक पॉइंट, एक टोक जे आहे ते सी पॉइंटला ठेवणार. तुमच्या कंपास मध्ये रॅन्डम डिस्टन्स घेणार आणि अँगलच्या दोघही आर्म्सवर आर्क करून घेणार. ओके, आता परत एक रॅन्डम डिस्टन्स मी माझ्या कंपास मध्ये घेतलाय आणि या एका आर्क जिकडे तुम्ही आर्मवर आर्क केलाय त्याच्यावर ठेवणार आणि आतल्या साईडला अँगलच्या आर्क केला. आता तेच डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवायचं आहे तुम्हाला आणि दुसऱ्या आर्मवर जो आर्क केला होता त्याच्यावर ठेवून तुम्हाला आर्क करायचं आहे. आता इथे तुम्हाला दोघं साईडला पॉइंटर ठेवून जे आर्क तुम्ही आतल्या साईडला केलेत अँगलच्या ते दोघही आर्क्स इंटरसेक्ट होत आहेत एकमेकांना. बरोबर, मग आता हे इंटरसेक्शन पॉइंट ऑफ दिस आर्क्स अँड दिस सी पॉइंट यू आर गोइंग टू जॉइन. ओके, सो यू विल गेट द अँगल बायसेक्टर रे of an angle C. ओके, आता दोन अँगल्सची अँगल बायसेक्टर तर आपली काढून झाली आहेत. बरोबर, कुठल्या कुठल्या, बी अँगलची आणि सी अँगलची. आता उरलाय आपला अँगल ए. तर अँगल ए चा बायसेक्टर आपण ड्रॉ करणार आहोत. सो यू आर गोइंग टू फॉलो द सेम प्रोसेस. व्हॉट, यू आर गोइंग टू टेक सम रॅन्डम डिस्टन्स, पुट 1 पॉइंट ऑफ अ कंपास ऑन दिस
A point and make arc on both the arms of an angle. ओके, आता दोघं साईडला मी आर्क करून घेतले. परत एक रॅन्डम डिस्टन्स घेणार आहे मी आणि आर्क करून घेणार अँगलच्या आतल्या साईडला. ओके, तर आपण हा अँगल बायसेक्टर रे ए अँगलचा काढून घेऊयात, ड्रॉ करून घेऊयात युजिंग स्केल. ओके, सो बाळांनो आपण तिघही अँगल्सची म्हणजे ट्रायंगलच्या तिघही अँगल्सची काय काढली, अँगल बायसेक्टर रे काढून घेतली. तुम्ही बी अँगलला अँगल बायसेक्टर रे काढला, तसंच सी ला काढला आणि तसंच ए लाही काढला. बरोबर, मग आता ही तिघही अँगल बायसेक्टर रे तुम्ही बघत आहात की एका पॉइंटला मीट होत आहेत. बरोबर, एका पॉइंटला ही तिघही अँगल बायसेक्टर रे काय होत आहेत, इंटरसेक्ट होत आहेत. बरोबर, जसं की तुम्ही 6th स्टँडर्ड मध्ये शिकला होतात की जर एका पॉइंट मधून अनेक लाईन जात असतील म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त लाईन्स पास होत असतील तर त्या एकमेकांना कशा असतात, कॉन्करंट असतात. बरोबर, हे तुम्ही 6th स्टँडर्ड मध्ये शिकला होतात. बरोबर, मग आता इथे तुम्हाला काय बघायचंय की ही अँगल बायसेक्टर रे कशी आहे, एकमेकांना एकाच पॉइंटला येऊन इंटरसेक्ट करतात म्हणजे ती कशी झाली आहे, कॉन्करंट. बरोबर, जसं की कॉन्करंट लाईन्स एकाच पॉइंट मधून पास होत असतात तसेच एकाच पॉइंट मधून तुमची अँगल बायसेक्टर रे इथे पास होतात म्हणजेच हे अँगल बायसेक्टर रे कशी आहेत, कॉन्करंट. मग आता या कॉन्करंट, जसं की आपण कॉन्करंट लाईनच्या केसमध्ये ज्या पॉइंट मधून सगळ्या लाईन्स पास होत असतात त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. मग आता जिथे तुमची अँगल बायसेक्टर रे जी आहेत ती इंटरसेक्ट होत आहेत, कॉन्करंट म्हणजे एकाच लाईन एकाच पॉइंट मधून पास होत आहेत, त्यांना काय म्हणणार आपण, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. मग या तिघही अँगल बायसेक्टर रेचा हा काय झाला तुमचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स. मग याच पॉइंट ऑफ कॉन्करन्सला आपण काय म्हणतो, इन सेंटर. जेव्हा तुम्ही ट्रायंगलची अँगल बायसेक्टर रेज ड्रॉ करतात ती अँगल बायसेक्टर रे कशी भेटली आहे तुम्हाला, कॉन्करंट. सो दिस पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज नथिंग बट युअर इन सेंटर. ओके, सो या इन सेंटरला आपण डिनोट कसं करतो, आय ने. सो वी आर गोइंग टू डिनोट इट बाय आय. याला डिनोट कसं करायचं आहे तुम्हाला, आय ने. आलं लक्षात. सो तुमचा हा फर्स्ट ट्रायंगल झाला अॅक्यूट अँगल ट्रायंगल आणि या ट्रायंगलचा तुम्ही इन सेंटर फाइंड आउट केला, तिघही अँगल्सची अँगल बायसेक्टर रे ड्रॉ करून तो झाला तुमचा आय इन सेंटर. ओके बाळांनो, आपण आता या इन सेंटरवर आपल्या कंपासचं एक पॉइंट ठेवणार आहोत. ओके, मी या आय वर म्हणजेच इन सेंटरवर माझ्या कंपासचं एक पॉइंट ठेवला आणि एक सर्कल ड्रॉ करणार आहे. ओके, मग आता तो सर्कल जो आहे माझा, तो सर्कल ओके, या इन सेंटरवर मी माझा कंपासचा एक पॉइंट ठेवला आणि इथे मी काय केलं, आय वर माझा एक पॉइंट ठेवून एक सर्कल ड्रॉ केला. तर बाळांनो, हा सर्कल ड्रॉ केला आपण जो एक्झॅक्टली तुमच्या ट्रायंगलच्या तिघही साइड्सला टच होतोय, ओव्हरलॅप पण होत नाहीये आणि खूप आतमध्येही राहत नाहीये. बरोबर, मग हा इन सेंटरवर जेव्हा तुम्ही पॉइंट ठेवला होता तुमच्या एक कंपासचा आणि सर्कल ड्रॉ केला
तर तो एक्झॅक्टली तिघ साइड्सला मॅच होतोय, म्हणून आपण या आयला काय म्हटलं, इन सेंटर. आलं लक्षात? सो तुमचा हा फर्स्ट टाइप होता ॲक्यूट अँगल ट्रायंगल, ज्याचा आपण काय केले, तिघही अँगल्सची अँगल बायसेक्टर काढली आणि इन सेंटर फाइंड आउट केलं. तर तुम्हाला स्टेप्स लक्षात आल्या. पहिला सगळ्यात आधी आपण काय केलं, फर्स्ट वी आर गोइंग टू ड्रॉ ट्रायंगल. आपण स्टेप्स पण तुम्हाला आठवण्यासाठी एकदा लिहून घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की कसं स्टेप वाईज स्टेप्स कुठल्या फॉलो केल्या, कारण तुम्हाला सेम एक्झाम्पल तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करून बघायचं युजिंग ऑल दिस कन्स्ट्रक्शन मटेरियल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलं होतं, ड्रॉ ट्रायंगल. सगळ्यात पहिली स्टेप काय करणार तुम्ही, ड्रॉ ट्रायंगल, ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घ्यायचा आहे. सेकंड स्टेप काय केली, अँगलची बायसेक्टर्स ड्रॉ करून घ्यायची. ओके, काय केलं, दुसरी स्टेप या तिघही अँगल्सचे बायसेक्टर ड्रॉ केले. मग आता हे तिघही अँगल बायसेक्टर एका पॉइंटला मीट होतात, तोच तुमचा काय झाला, इन सेंटर. या इन सेंटरला नेमिंग करून घ्यायचंय. ओके, सो हेच झालं तुमचे 3 स्टेप्स. हा सर्कल तुम्ही ड्रॉ केला नाही तरी चालणार आहे, मी तुम्हाला फक्त व्हेरीफाय करण्यासाठी काढून दाखवला होता. सो तुम्हाला काय करायचं, ॲक्यूट अँगल ट्रायंगलचे कन्स्ट्रक्शन करून, म्हणजे सगळ्यात आधी ड्रॉ करायचा ॲक्यूट अँगल ट्रायंगल, त्याच्या तिघही अँगल्सचा अँगल बायसेक्टर ड्रॉ करायची आणि तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे इन सेंटर. सो यू आर गोइंग टू ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ acute angle triangle. Now we are going to draw angle bisectors of right angle triangle. त्याच्यासाठी आपल्याला पहिली स्टेप आपली काय, ट्रायंगल ड्रॉ करायला लागेल. तर राईट अँगल ट्रायंगल कसा ड्रॉ करतो रे बाळांनो, आपण सगळ्यात आधी आपला बेस काढून घेणार आहे. राईट अँगल ट्रायंगलचा बेस ड्रॉ केला मी. ओके, आता राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करताना तुम्हाला प्रोट्रॅक्टर यूज करायला लागेल. वाय, बिकॉज इन दॅट ट्रायंगल वन अँगल इज ऑफ 90 डिग्री. मग आधी आपण 90 डिग्रीचा एक अँगल ड्रॉ करून घेऊया. मार्किंग केली मी प्रोट्रॅक्टर यूज करून. ओके, आणि आता मार्क केलेला पॉइंट आणि तुमचा इथला स्टार्टिंग पॉइंट जॉईन करून घेणार. ओके, आणि माझा इथला ट्रायंगलचा एंड पॉइंट, या बेसचा एंड पॉइंट आणि हे दोघंही तुम्ही जॉईन करून घ्या. ओके, राईट अँगल तुमचा कुठला होता, हा. आता तुम्ही ट्रायंगलला नाव देऊन घ्यायचंय. सपोज आय हॅव गिवन एक्स वाय झेड. ओके, सो हा झाला तुमचा राईट अँगल ट्रायंगल. आता आपल्याला एक्स अँगल, अँगल एक्स, अँगल वाय आणि अँगल झेड या तिघही अँगल्सची काय करायला लागणार आहे, अँगल बायसेक्टर ड्रॉ करायला लागणार आहे. जसं आपण मागच्या ॲक्यूट अँगल ट्रायंगल साठी केलं, तर सेम प्रोसेसने आपण ड्रॉ करून घेणार आहोत. ओके, सो आय एम गोइंग टू यूज कंपास. तर सगळ्यात आधी आपण ड्रॉ करूयात वाय अँगलचा अँगल बायसेक्टर. आय एम गोइंग टू पुट वन पॉइंट हियर, going to draw arc on both the sides. Okay, आता आर्क केले दोघं साइडला. परत एक रॅन्डम डिस्टन्स घेणार, त्या आर्क वर ठेवणार आणि आतल्या साइडला अँगलच्या आर्क करून घेतलीये. सेम डिस्टन्स तुम्हाला राहू द्यायचंय आणि आर्क करून घ्यायचंय. ओके, आता हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ आर्क्स यू आर गोइंग टू जॉइन. So you will get the angle bisector ray of angle Y. Okay, आता आपल्याला Z अँगलचा अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. Again we are going to follow the same process. I will put one point of compass on Z point. Going to take some random distance in my compass and going to make arc on both the arms of an angle. करून घेतले. आता परत सेम एक रॅन्डम डिस्टन्स घ्यायचा. आर्मवर जो आर्क केलाय त्या पॉइंटवर तुमचा कंपास एक पॉइंट ठेवणार आणि आर्क करून घेणार. तेच डिस्टन्स तुमच्या राउंडर मध्ये राहून द्यायचंय, कंपास मध्ये राहू द्यायचंय आणि दुसऱ्या आर्मवर जो आर्क केलाय त्यावर ठेवणार आणि
आतल्या साईडला अँगलच्या आर्क करून घेतला. सो यू आर गोइंग टू जॉईन द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ आर्क and this Z point. ओके, आता आपल्याला आपण जसे की Y अँगलचा अँगल बायसेक्टर काढला, Z चा काढला, तसेच आपण X चा काढून घेणार आहोत. Again, I am going to put one point of a compass on X point, going to take some random distance and going to make arc on both the arms of an angle. Okay, now परत एक रॅन्डम डिस्टन्स घ्यायचं, जे आर्म्सवर आर्क केले त्यावर एक पॉइंट कंपासचं ठेवून आर्क करून घेणार अँगलच्या आतल्या साईडला. ओके, सो जिथे तुमचे आर्क सेंटर संपत आहे तो पॉइंट आणि तुमचा एक्स पॉइंट यू गोइंग टू जॉइन. सो यू गेट द अँगल बायसेक्टर रे ऑफ अँगल एक्स. ओके बाळांनो, तर आपण राईट अँगल ट्रायंगलच्या तिघही अँगल्सची अँगल बायसेक्टर रे ड्रॉ केली आहे, बरोबर. कुठले एक्सचा रे झाला तुमचा हा अँगल बायसेक्टर, तसंच झेडचा झाला आणि तसंच एक्सचा झाला. आता ही तिघही अँगल बायसेक्टर रे आपली एका पॉइंटला मीट झाली आहे, बरोबर. तोच पॉइंट म्हणजे तुमचा काय झाला, इन सेंटर. त्याला नाव देऊन घ्यायचं आहे तुम्हाला पॉइंट I, that is nothing but your in center of a right angle triangle. आलं लक्षात. जसं तुम्ही acute angle triangleचा सेम प्रोसेस यूज करून अँगल बायसेक्टर काढून इन सेंटर फाइंड आउट केला होता, तसंच तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. त्याच्या तिघही अँगल्सची अँगल बायसेक्टर ड्रॉ करायची आणि इन सेंटर फाइंड आउट करायचं आहे. सो या लेक्चर मध्ये आपण काय शिकलो, टू ड्रॉ अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल. कुठल्या कुठल्या ट्रायंगलचा, अक्यूट अँगल ट्रायंगल आणि राईट अँगल ट्रायंगल. सो यू आर गोइंग टू ड्रॉ दिस टू ट्रायंगल्स आणि त्या ट्रायंगल्सचे इन सेंटर तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. मग पुढच्या लेक्चरला आपण बघूयात ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलचा इन सेंटर. तर भेटूयात बाळांना आपण पुढच्या लेक्चरमध्ये.